2 दिवस सुट्टी काढल्यानंतर आज शॉपवर आलो. शॉपवर एवढे काम पडलेले होते. या नांगऱ्यावाल्या कस्टमरचं पेमेंट बाकी होतं. त्यांनी पेमेंट आणूपर्यंत आम्ही कटिंग वगैरे करून ठेवली आणि या नांगराच्या पाशीला धार पण मारून ठेवली. त्यात नांगराचं काम होत नाही ते बकेट पण आलेली होती. त्याचे पूर्ण साईडनी क्रॅक झालेलं होतं आणि या बकेटचा प्रॉब्लेम असा होता की साईडनी परत डबल क्रॅक होत होतं. म्हटलं त्याला 2 नवीन कोपरे मारून देऊ. कस्टमरला इतकं अर्जंट होतं. कस्टमर दिवसभर बसेल होते काम होईपर्यंत. या कस्टमरची एकच कंप्लेंट होती की बकेट परत तिथं क्रॅक नाही झाली पाहिजे. आणि धंदा करणाऱ्याला प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. काम असतं कधी नसतं आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण बाहेर जावं लागतं. ते काम छोटा असो किंवा मोठा असो. आणि माणसाला पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा माणूस स्वतः कष्ट करतो. कष्ट करता करता मी इतके चटके बसून घेतले स्वतःला. सगळे ग्राइंडरचे बर आणि वेल्डिंगचे बर सगळे माझ्या अंगावर उडत होते. बाकीच्या लोकांना बोलायला आणि बघायला सोपं वाटतं. एकदा होल्डर आणि गॅस कटर हातात घेऊन बघा, मग समजल की माणसाची काय हाल होता. कस्टमरनी पहिले दुसरीकडे वेल्डिंग मारलेली होती, ती काय टिकत नव्हती. नाही तर कस्टमर ते भंगारमध्ये बकेट विकणार होते. त्यांना असं काम करून दिलंय भारी, परत तिथे डबल क्रॅक होणार नाही. कस्टमर पण खुश होऊन गेले. कस्टमर खुश तर आम्ही खुश. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.